स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी। राज्य सरकारने नोकर भरती प्रक्रियेत मोठी आणि ऐतिहासिक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे। नवीन शासन निर्णयानुसार आता गट ब, अराजपत्री आणि गट क पदांसाठी मुलाखत प्रक्रिया पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। म्हणजेच उमेदवारांची निवड आता थेट लेखी परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे होणार आहे। त्यामुळे भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि वेगवान होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। यासोबतच महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSCच्या परीक्षा पद्धतीतही मोठा बदल करण्यात आला आहे। राज्य सेवा परीक्षेअंतर्गत आता तब्बल 103 संवर्गांचा समावेश करण्यात आला आहे। समान स्वरूपाच्या पदांसाठी वेगवेगळ्या परीक्षा घेण्याऐवजी सरकारने 18 नवीन सेवा तयार करून भरती प्रक्रिया एकत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांचा आर्थिक खर्च आणि वेळ दोन्हीही कमी होणार आहे। दरम्यान कालबाह्य आणि अनावश्यक ठरलेल्या पदांना सरकारने मृत संवर्ग म्हणून घोषित केले आहे। मात्र या पदांवर सध्या कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सेवांवर कुठलाही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। काही राजपत्री पदांवरील थेट मुलाखती भरतीवरही बंदी करण्यात आली असून ही पदे आता पदोन्नती किंवा प्रतिनियुक्तीद्वारे भरली जाणार आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे शिक्षक भरतीसाठीचे पवित्र पोर्टल आणि पोलीस भरती बोर्डाच्या भरती प्रक्रियेवर या नव्या नियमांचा कुठलाही परिणाम होणार नाही। एकूणच नोकर भरती प्रक्रिया सुलभ, पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या दिशेने राज्य सरकारचे हे मोठे पाऊल मानले जात आहेत।